समाजाची बैठक आता संपली। विजय वडेट्टीवार बोलतात, पाहूयात। नेत्यांनी ती पिटिशन दाखल करावी असा निर्णय झालेला आहे। आता राहिला एकत्र येण्याची, तर त्या संदर्भात भुजबळ साहेबांशी चर्चा करू। अजून आमची चर्चा झालेली नाही, पण आम्हाला ह्या लढाईमध्ये सगळ्यांनी एकत्र येऊनच लढावं अशीच आमची भूमिका आहे। बैठकांच्या पातळीवर तुम्ही सगळे नेते एकत्र येत नाही, मग तुम्ही लढ्यामध्ये एकत्रित कसे येणार असा सवाल उपस्थित होतोय। कारण आजच्या बैठकीला हाती आले नाहीत, भुजबळ आले नाहीत, प्रकाश शेडगेंना निमंत्रण दिलं नाही, मग जर तुम्ही बैठकांसाठी एकत्र येऊ शकत नाही तर लढ्यात एकत्र कसे येणार? असं आहे, बैठकीत एकत्र आलो नाही म्हणजे लढ्यात एकत्र येत नाही असा अर्थ होत नाही। मुळात भुजबळ साहेबांनी जी बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांना असेल किंवा हाकेंना, त्यांची काही आता ते दौऱ्यावर आहेत, या लोकांना आम्ही त्यांच्या भूमिकेच्या विरुद्ध नाही। त्यांची आणि आमची भूमिका एकच आहे, ओबीसीच्या हिताचं रक्षण व्हावं, ओबीसीच्या आरक्षणाचं रक्षण व्हावं आणि तो संविधानिक अधिकाराचं रक्षण व्हावं। आता तुम्ही जे म्हणताय की ते एकत्र येत नाही, तर तुम्ही लढ्यात कसे एकत्र येणार? हा एका जातीचा लढा नाही आहे, हा 354 जातीचा लढा आहे। आणि 354 जातीमध्ये आत्ता आपण पाहतो, सरकार म्हणून मुखिया एक असले तरी जे स्टेटमेंट सरकारमध्ये येतात 35-40 मंत्र्यांच्यामध्ये, तेवढा विरोधाभास सरकारमध्ये चालत असेल तर समाजातील 354 जातींना एकत्र आणण्यात आणि एकत्र बसण्यात थोडासा वेळ जाईल। पण आम्हाला विश्वास आहे की आम्ही सगळे एकत्र येऊ आणि त्याची तयारी आम्ही सुरू केली आहे। आमचा संवाद सुरू आहे आणि एकत्र येऊनच ही लढाई पुढे न्यायचं आमचं ठरलेलं आहे। तुम्ही म्हणताय कुणबीला विरोध नाही, नोंदी सापडल्यात त्यालाही विरोध नाही असं तुम्ही आता म्हणालात, मग नेमकं नुकसान काय होईल असं वाटतं तुम्हाला? सरसकट त्या शब्दावर अडचण आहे? हो, कुणबी आहेच आमच्यात ओबीसी। 64च्या आधीचा कुणबी जो झाला तो ओबीसी आहेच, त्याला विरोध आम्ही कसं करू? होऊ शकत नाही, तो आमचाच घटक आहे। कोकणामध्ये कुणबी आणि मराठा आहेच की, ह्या दोन वेगळ्या जाती आहेत। सुप्रीम कोर्टाने सांगितलंय कुणबी आणि मराठा ही एक जात नाही। आणि हैदराबाद गॅजेटियरमध्ये संख्या दाखवली आहे, नावं नाहीत, जात नाही। त्यांनी म्हटलंय की कुणबी एवढे आणि मराठा एवढे। ते कोण? तर त्यावेळेचे जे काही गृहीत धरले गेले 64 मध्ये तेच, असा त्याचा अर्थ आम्ही काढलेला आहे। कोण त्याचा दुसरा अर्थ काढत असेल? आता अनेक मराठा नेत्यांनी त्याला विरोध केलेला आहे। मी पाहिलंय, कोकणातल्या कदमांनी विरोध केला आहे, नारायण राणेंनी विरोध केला आहे की आम्हाला ओबीसी मधून नको, आम्ही मराठाच आहोत। मग अशी नेत्यांची वेगळी वेगळी भूमिका येत आहे। आमचे ॲडव्होकेट लाखे, काय नाव त्यांचं, संजय लाखे पाटील, त्यांनी वेगळी भूमिका मांडली। मुधोजी राजे भोसले नागपूर, त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली की आम्ही ओबीसी मध्ये नाही, आम्ही मराठाच आहोत। मग ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? या सगळ्या टॉप लिडरशिपनी ते म्हणतायत, कबूल करतायत की आम्ही ओबीसी नाही, म्हणून आमचा कुणबी यांना विरोध नाही। त्यामुळे आमची भूमिका आम्ही मांडली। जरांगे पाटील यांनी दसऱ्यापर्यंतच्या अल्टिमेटम दिल्या शासनाला, त्यांनी जी.आर लागू केलेला आहे, तो दसऱ्यापर्यंत त्याची अंमलबजावणी सुरू करा, नाहीतर आम्ही पुन्हा आंदोलन करू असा इशारा त्यांनी दिला। असं हे मला आज तरी विश्वास वाटतो की सरकार म्हणजे लोकशाही पद्धतीनं काम करते आहे, आजपर्यंतचा विश्वास आहे। आता पुढे काय होईल ते नंतर सांगता येईल। त्यामुळे आंदोलनकर्त्यांना कोणालाही कोणी रोखू शकत नाही। त्यामुळे त्यांनी आंदोलन करत असताना सरकारने ज्या भूमिका पहिलेच आणल्या होत्या की आम्ही टिकेल ते देऊ, ते टिकलं काय? भूमिका तर अशी मांडली, आता एक तरुण बंजारा समाजाचा जिंतूरमध्ये उपोषण करायसाठी बसलेला आहे गेली 4 दिवस।
त्या समाजाची मागणी अशी आहे की हैदराबाद गॅजेटमध्ये आम्ही ट्रायबल आहोत, बंजारा, तिकडे ते ट्रायबल आहेत पण इकडे ते विजेंटीमध्ये आहेत. मग हैदराबाद गॅजेट लागू करत असताना या अनेक जाती आता पुढे येतील, मग त्याचं काय होईल? ते लागू करणार का असा विषय येतो. त्यामुळे अनेक प्रश्न यातून निर्माण होणार आहेत. त्या प्रश्नाला सरकार कसं पुढे जाईल की भांडणं लावून ठेवतील आणि महाराष्ट्र अस्थिर करतील. मला तरी यातून एक दिसत आहे